जय हिंद मित्रांनो, आर एस महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, पोलीस भरती संबंधात पुन्हा एकदा नवीन अपडेट आलेली आहे। तर बघा मित्रांनो, नागपूर ग्रामीण पोलीसची बघा 2022-23 संबंधात नवीन अपडेट आहे। तर मित्रांनो, नागपूर ग्रामीण पोलीसची जी आहे अंतिम निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो। तर बघा, नागपूर जिल्हा ग्रामीण अंतर्गत पोलीस सिपाही भरती 2022-23 मधील उमेदवारांची दिनांक 21/6/2024 ते 24/7/2024 रोजी भरती प्रक्रिया जी आहे ती राबविण्यात आली होती। सदर भरती प्रक्रिया दरम्यान पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमधील गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, नागपूर ग्रामीणची जी आहे पोलीस सिपाहीची अंतिम निवड यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे मित्रांनो। तर यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन मित्रांनो। तर बघा, तुमच्याकरता इथं महत्त्वाची माहिती दिली आहे बघा। सदर अंतिम यादीत निवड झालेल्या उमेदवारांचे दिनांक 14/8/2024 रोजी मूळ कागदपत्रे पडताळणी करावयाची असल्याने त्यांनी आवश्यक मूळ कागदपत्रे पासपोर्ट साईज 12 फोटो घेऊन दिनांक 14 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण पोलीस भवन बिल्डिंगच्या बघा 3रा माळा येथे न चुकता जी आहे तुम्हाला हजर राहायचे आहे मित्रांनो। बी विंग मध्ये 3रा माळा जो आहे त्यामध्ये तुम्हाला हजर राहायचे आहे। तर बघा, 14 ऑगस्टला जे आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे मित्रांनो। आणि नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीसची जी अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे। तर संपूर्ण माहिती जी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल बटन नक्की ऑन करा, त्यामुळे असेच पोलीस भरती संबंधात नवीन नवीन व्हिडिओची अपडेट जी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला मिळत राहील। तर चला मित्रांनो, उशीर न करता संपूर्ण माहिती बघूया मित्रांनो। तुमच्याकरता जे आहे नागपूर ग्रामीण पोलीस सिपाहीचा बघा सिलेक्शन लिस्ट जो आहे कट ऑफ सुद्धा जाहीर केलेला आहे मित्रांनो बघा। तर जनरलचा कट ऑफ बघा एससीचा बघा मित्रांनो 121 मार्कांवरती आहे। त्यानंतर जनरलचा एसटीचा कट ऑफ बघा 118 वरती आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, तुमच्याकरता एसबीसीचा बघा 128 मार्कांकरता कट ऑफ आहे मित्रांनो। ओबीसीचा बघा 129 आणि बघा एससीबीसीचा बघा 121 आणि ईडब्ल्यूएसचा बघा मित्रांनो फक्त 106 मार्कांवरती कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे। खूप मार्कांचा डिफरन्स आहे मित्रांनो ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये। तर बघा मित्रांनो, ओपनचा कट ऑफ बघा 132 मार्कांवरती आहे। तसेच मित्रांनो बघा, संपूर्ण कॅटेगरीनुसार जे आहे तुमचा कट ऑफ जारी केलेला आहे मित्रांनो बघा। फिमेल रिझर्वेशनचा कट ऑफ बघा, फिमेलचा बघा मित्रांनो एससीचा बघा 113 मार्कांवरती आहे। त्यानंतर एसटीचा 109 मार्कांवरती आहे बघा मित्रांनो। आणि ईडब्ल्यूएसचा बघा फक्त 79 मार्कांवरती, ओपनचा 118 मार्कांवरती फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे। फिमेलचा खूप कमी कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो। त्यानंतर स्पोर्टमॅन बघा संपूर्ण कॅटेगरीनुसार जे आहे तुमचा कट ऑफ इथं जाहीर झालेला आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, तुमची सिलेक्शन लिस्ट कॅन्डिडेट काउंट बघा टोटल 120 उमेदवारांची यामध्ये जी आहे ती निवड झालेली आहे बघा मित्रांनो। संपूर्ण कॅटेगरीच्या यामध्ये बघा कोणत्या कॅटेगरीचे किती उमेदवार इथे निवड झाली आहे त्या संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। तर ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल मित्रांनो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, टेलिग्रामला नक्की जॉईन करा। तर हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे बघा नागपूर रूरल पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2022-23 फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे ती जाहीर झालेली आहे बघा। कॅटेगरी ओपन त्यानुसार तुमची यादी बघा यामध्ये दिलेली आहे। तर कट ऑफ तर आपण बघितलं आहे मित्रांनो बघा, ओपनचा 132 मार्कांवरती कट ऑफ आहे। तशी बघा संपूर्ण यादी जी आहे ती तुमच्याकरता जी प्रसिद्ध झालेली आहे। तर मित्रांनो, ही पीडीएफ जी आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची बघा मित्रांनो 14 ऑगस्टला जे आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो। तर ही माहिती जी आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। ही होती मित्रांनो आजची अपडेट। भेटूया अशाच नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू।